श्री स्वामी समर्थ. कशा सगळे आनंदी आहात ना? आनंदी राहा. तो आज तुमच्यासाठी फायनली मी किचन टूरचा व्हिडिओ घेऊन आली आहे, जो मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडिओ होता. ॲक्च्युली मी एक व्हिडिओ केला होता पोस्ट डिलिव्हरी रेसिपीचा. त्या व्हिडिओमध्ये मी विचारलं होतं कोणाला किचन टूर बघायला आवडेल, कारण का मी त्याच्यामध्ये किचन थोडासा दाखवला होता. सो मला कमेंट्स आल्या होत्या त्याच्यामध्ये खूप साऱ्या की बघायला आवडेल म्हणून. तर त्या रिक्वेस्टवर मी हा व्हिडिओ बनवत आहे. कसं सामान ॲडजस्ट केलं आहे छोट्याशा जागेमध्ये, कारण आमची किचनची जागा खूप छोटी आहे. 6x7चा किचन आहे आणि फ्लॅट 350चा आहे SRA बिल्डिंगचा. सो मी सगळं सामान कसं ॲडजस्ट केलं आहे आणि कुठे काय काय ठेवलं ते नक्कीच तुम्हाला दाखवेल. तर शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही सजेशन्स पण देऊ शकता काय इम्प्रूव्हमेंट करू शकते मी. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर आता मी जिथे उभी आहे तो आमचा पॅसेज आहे. हा मागचा दरवाजा आहे, तो हॉल आणि पॅसेज मधला दरवाजा आहे, मिडल डोर. सो आता मी इथूनच स्टार्ट करते व्हिडिओ. लेट स्टार्ट द व्हिडिओ. किचन आहे आमचा. हा तुम्ही बघू शकता, हा एवढाच किचन आहे 6x7चा. सो मी आता इथून स्टार्ट करते. हे टॉवेल होल्डर मी इथे लावलं आहे. याच्यावर हा किचन टॉवेल आहे आणि इथेच मी मशीन लावते. मशीन ॲक्च्युली वॉर्डरोबमध्ये जागा आहे, पण इथे मी मशीन लावते. हा मशीनचा पाईप आहे. हे ॲप्रॉन इथे असतं. हा नळ ॲक्च्युली टाकीचा आहे. इथे वरती टाकी आहे पाण्याची आणि ही विंडो आहे. ॲक्च्युली ती डक एरिया आहे, त्याच्यामुळे आम्हाला जागा कमी मिळाली आहे किचनसाठी. आणि इथे मी ह्या पाण्याच्या बॉटल्स ठेवल्या आहेत. हे पाणी मी जेवणासाठी यूज करते. हे हॉट वॉटर लागतं अथांगसाठी. आम्ही पण यूज करतो हॉट वॉटर जेवणाला वगैरे. त्याच्यानंतर इथे हा सिंक एरिया आहे. इथे मी किचन वाईप आहे, डस्टर एक असं ठेवलं आहे किचन प्लॅटफॉर्म वगैरे क्लीन करण्यासाठी. ह्याच्यामध्ये हँडवॉश असतो. इथे किचनमध्ये पण मी हँडवॉश ठेवला आहे आणि हे लिक्विड बनवून ठेवलं आहे मी फ्लोअर क्लिनिंगसाठी. ह्या रॅकमध्ये हे सगळं अथांगचं नजर काढण्याचं सगळं हे सामान आहे. हे त्याचं नजर काढण्याचं. हे याच्यामध्ये जाडं मीठ आहे. इथे सगळं ब्रशेस आणि हेअर कलर अमितला जे सामान लागतं ते ह्याच्यामध्ये ठेवले आहे, सगळे ब्रशेस. आणि हे इथे वॉटर फिल्टर आहे. आणि हे पॅकेट मी 5 लिटरचं पॅकेट घेते वॉशिंग मशीनसाठी, लिक्विड डिटर्जंट. तर हे इथे मी ॲडजस्ट केलं आहे. सो हा फर्स्ट ट्रॅक झाला. इथे मी एक स्टँड बसून घेतलं आहे. ह्याच्यावरती मी ग्लासेस ठेवते, काचेचे ग्लासेस, कप्स. आणि हे एक सिपर आहे, हे ठेवलं आहे ज्यूस सिपर. इथे माझे ही प्लेट मी यूज करते जेवणासाठी, डिनर प्लेट. इथे 2-3 प्लेट्स राहतात आणि इथे ग्लासेस ठेवले आहेत मी. आणि इकडे वरती एक रॅक आहे. हा रॅक मी चहा स्पेशली चहासाठी हा रॅक बनवला आहे मी. तर इथे मी सगळं चहाचं सामान ठेवलं आहे. चहा पावडर, साखर. हा एक मग आहे, कॉफी मग. हे कॉफी शेकर आहे. याच्यामध्ये मी कोल्ड कॉफी बनवते कॉफी शेक करण्यासाठी. ही वेलची पावडर आहे जी कधी कधी चहामध्ये यूज होते. हे टी कोस्टर्स आहेत. आणि इथे पाठीमागे मी ग्रीन टीज वगैरे ठेवले आहेत. इथे ग्रीन टीज ठेवले आहेत. आणि इथे पण मी कप्स ठेवले आहेत. कप सेट आहे हा. कोण गेस्ट वगैरे आले तर त्यांच्यासाठी तो यूज करते मी. आणि इथे मी पूर्ण हा ग्रॉसरी सेक्शन आहे. हे अथांगचं हे खाण्याचं सामान आहे, भरडी आहे. याच्यामध्ये रवा ठेवला आहे मी, शेंगदाणे, याच्यामध्ये सगळं कडधान्य वगैरे, मिरची वगैरे सगळं आहे. धणे ठेवलेत आणि ते पाठीमागे पापड वगैरे सगळं ठेवले. फॉईल पेपर्स वगैरे पण मी पाठीमागे ठेवलेत. तर हा रॅक ग्रॉसरी आणि चहासाठी आहे. ही चिमणी आहे. ह्याच्यामध्ये डिरेक्टली सक्शन होतं. जे आपली म्हणजे जेवण आपण बनवतो ते सगळं ह्याच्यामध्ये म्हणजे वाफ आहे ना डिरेक्टली ह्याच्यामध्ये सक होते. हे आपण क्लीन करू शकतो. पण मी ही जास्त यूज नाही करत, यूज नाही होती, कारण का एक्झॉस्ट फॅन तर आहेच. आणि ह्याच्यामध्ये मी सगळं अनयूज्ड सामान ठेवलं आहे. ट्रेस ठेवलेत, चाळणी आणि पॅन्स वगैरे ठेवलेत, बर्ण्या वगैरे ज्या यूज नाही होत. हे अथांगचं सॅरेलॅकचंच आहे. आणि ह्या बर्ण्यांमध्ये पण मी म्हणजे छोटे छोटे पॅकेट्स ठेवलेत जे काय मला यूज नाही होतं. त्या बर्नीमध्ये केलॉग्स म्युस्ली ठेवले. वरती स्टीमर आहे. सो हा एक रॅक झाला. च्या खाली एक्झॅक्टली गॅस टॉप आहे. सो इथे कुकर असतात माझे. हा मोठा कुकर आणि त्याच्यावर मी हा चपातीचा डब्बा ठेवते.
आणि इथे 2 कुकर्स असतात. 3 बर्नरचा गॅस स्टोव आहे माझा आणि हा प्लॅटफॉर्म आहे. गॅस स्टोवच्या वरचं सेक्शन बघूया. ह्याच्यामध्ये मी परत चाळण्या आहेत, त्या ही एक चाळणी आहे आणि हा मसाला बॉक्स आहे. अख्खा गरम मसाला मी ह्याच्यामध्ये ठेवला आहे. ह्याच्यामध्ये पण थोडंसं तमालपत्र वगैरे आहे. ह्याच्यामध्ये मी पिठं ठेवलेत, म्हणजे तांदळाचं पीठ, बेसन वगैरे. आणि हा आमचा बिस्किटचा डब्बा आहे खाऊचा, त्याच्यामध्ये बिस्किट्स वगैरे मी ठेवले. वरती पण मी किराणाचं सामान ठेवलं आहे. तांदूळ आहेत आणि त्याच्यामध्ये कोकम वगैरे असं सगळं ठेवलं आहे, जे जास्त प्रमाणामध्ये असतं ते. हा डब्बा मी केला आहे पापड आणि जे मसाल्याचे पॅकेट्स असतात, जे आपण फोडतो आणि नंतर मग थोडेसे जे बाकी राहतात ते सगळं, खीरचे पॅकेट वगैरे, ते ह्या डब्यामध्ये मी स्टोअर केले आहेत. हा ओव्हन आहे, IFB कंपनीचा ओव्हन आहे. हा खूप युजफुल आहे मला ओव्हन. आता आमचं सगळं दूध वगैरे गरम करण्यासाठी, जेवण गरम करण्यासाठी वगैरे खूप युजफुल आहे. वरती इथे मी एक मिक्सर आहे, तर त्याचं सगळं सामान ठेवलं आहे मी. आणि ओव्हनचे ट्रेज आहे तिथे. कांद्याचं बास्केट ठेवलं आहे फ्रीजच्या वरती. त्याच्यामध्ये लसूण पण ॲडजस्ट झाले ह्या बास्केटमध्ये. तर हे झालं कांदा आणि लसूणचं बास्केट. आणि हे सेक्शन मी स्टोरेजसाठी ठेवलं आहे. हे ग्रिल पॅन आहे जे मी अजून यूज नाही केलं आहे. हा थर्मास आहे आणि ह्या काचेच्या जे जार्स आहेत त्याच्या लीड्स नाहीत, तर त्यामुळे मी सेफ्टीसाठी हे इथे ठेवलं आहे. आणि ह्याच्यामध्ये पण काचेच्या बॉटल्स वगैरे आहेत. सो हे सामान मी सगळं इथे ठेवून दिलं आहे स्टोरेजचे म्हणून. हेअरचा BMR फ्रीज आहे, म्हणजे बॉटम माउंटेड रेफ्रिजरेटर. खाली फ्रीजर आहे आणि हा वरती फ्रीज आहे. आणि हे सोव्हरेन अमितने आणलं होतं. अमित देहरादूनला शूटिंगला गेला होता तेव्हा त्यांनी हे आणलं होतं. ऋषिकेशला तो तिकडे फिरायला गेला होता तेव्हा. आणि आता मध्ये सुटला आहे शूटिंग करताना, सो मी त्याला घेऊन शूट करते आता. ते मी कटर फ्रीजच्या इथे मी कटर ॲडजस्ट केलं आहे. इथे असं हँगिंग केलं आहे कटर. हे मी DIY मधून परचेस केलं आहे. DIY तुमच्या इथे कुठे असेल तर तुम्ही नक्की घेऊ शकता. खूप छान प्रोडक्ट्स आहेत त्यांचे. आणि हे पण मी DIY मधून परचेस केलं आहे. इथे मी मोठे स्पून्स सगळे ॲडजस्ट केले तिथे, कारण का ट्रॉलीमध्ये खूपच अडचण होते. आणि हे इथे छोटे स्पून्स ॲडजस्ट केले. आणि इथे तेल, तूप हे सगळं ह्या बरण्या इथे मी ठेवलं आहे. तिथे स्टँड मी लावून घेतलं आहे त्यासाठी स्पेशल, कारण का खाली सगळं तेलकट होण्यापेक्षा इथे एका स्टँडवर राहिलेलं खूप छान पडतं. ही ट्यूबलाईट मी ॲक्च्युली इथे लावून घेतली आहे. अगोदर नव्हती ही. मी जेव्हा रेसिपीज शूट करायची त्यासाठी मी ही ट्यूबलाईट लावून घेतली आहे, कारण का इथे खूपच काळोख व्हायचा. आम्हाला किचनमध्ये अजिबात व्हेंटिलेशन पण नाही आहे आणि लाईट पण नाही आहे तेवढी, कारण का एका साईडला आहे आणि म्हणजे डे लाईट नाही येऊ शकत. त्याच्यामुळे मी इकडे कॅमेरा हँग करायची स्टँड घेतलं होतं. इकडे कॅमेरा हँग करायची आणि असं मी इथे शूट करायची. एवढ्याशाच पार्टमध्ये मी सगळं ॲडजस्ट करायची. सो हाय एव्हरीवन, हॅलो, हाऊ आर यू? लाईक, शेअर, सबस्क्राईब. खाली एक्झॅक्टली ट्रॉलीज आहेत. तर फर्स्ट ट्रॉलीमध्ये मी मसाला बॉक्स ठेवला आहे. हा माझा मसाल्याचा बॉक्स आहे. हळद, तिखट, जिरं, मोहरी वगैरे मी सगळं ह्याच्यामध्ये ठेवते. ह्याच्यामध्ये मी सगळ्या नाईफ्स ठेवल्यात, पिलर वगैरे सगळं एका बॉक्समध्ये. आणि ह्याच्यामध्ये मी हा एक ट्रे केला आहे. त्याच्यामध्ये मी सीझर, लायटर, हे क्लिप्स ठेवला आहेत. ह्या बॅग्स आहेत. आणि इथे परत घीचा एक छोटा डबा आहे. धणा जिरा पावडर, गरम मसाला, हिंग वगैरे हे सगळे मसाले इथे मी ॲडजस्ट केलेत. आणि सेकंड ड्रॉवरमध्ये मी ठेवलं आहे सॉल्ट मी इथेच ठेवते. मी बाहेर नाही काढत ही बरणी, कारण का काचेची बरणी आहे आणि काचेच्या बरणीमध्येच सॉल्ट ठेवायचं. सो मी असंच स्पूननी घेते हे आणि असंच बंद करून परत ठेवून देते. इथे हे ग्रेटर आहे, किसनी. ह्याच्यामध्ये पण अथांगचं सगळं खाणं आहे. ह्याच्यामध्ये डाळ ठेवली आहे मी. हे चॉपर आहे. आणि हे बाउल्स आहेत, ग्लास बाउल्स इथे ठेवले आहेत मी, एक्स्ट्रा कंटेनर्स. हे सगळं मी इथे स्टोअर केलं आहे सेकंड ट्रॉलीमध्ये. आणि थर्ड ट्रॉलीमध्ये मी इथे हा गव्हाचा पिठाचा डबा आहे. ह्याच्यामध्ये तांदूळ ठेवले आहेत आणि हे पण हे बाजरीचं पीठ आहे. तर हे मोठे डबे मी इथे खाली ठेवले आहेत सगळे. ह्याच्या बाजूलाच आता ॲक्च्युली इथे आम्ही सिलेंडर ठेवतो. सिलेंडर इथे ठेवला आहे आणि इथे बॉटल्स
आणि ह्याच्यामध्ये पण माझं किराणाचं सामान आहे सगळं. मिक्सर ठेवला इथे. आणि आता इथे ह्या फर्स्ट ट्रॉलीमध्ये मी हे सगळं सामान ठेवलं आहे. हे पावभाजी स्मॅशर, परत चिमटे ठेवले आहेत, फोडणीचं जे भांडं असतं ते ठेवलं आहे, किसणी ठेवली, आलं वगैरे किसण्यासाठी, आलं लसूण. हे मग आहे, हा ठेवला आहेत. हा स्पून नैवेद्यासाठी लागतो. इथे खलबत्ता आणि हे सॉल्ट अँड पेपरचं आहे. इथे गाळणी आणि चिमटे वगैरे, परत झारे, लाटणी, हे रवी वगैरे सगळं इकडे ठेवलं आहे. आणि हे सगळे मेजरिंग कप्स आहेत मला रेसिपीजसाठी लागायचे. इथे काचेचे बाउल्स आहेत, वाटी, ग्लासेस. आणि हे छोटे छोटे पण मला छोटे स्पायसेस दाखवण्यासाठी थोड्या क्वांटिटीमध्ये हे बाउल्स मी घेतले होते. आणि हे कुल्हड, हे सगळे चहाचे कप्स आहेत इथे मी ठेवले आहेत. चहाचे कप जास्त आहेत, खूप माझ्याकडे खूप कलेक्शन आहे, मला खूप आवडतं. आणि हे अथांगचं सेक्शन आहे. इथे सगळे अथांगच्या बॉटल्स ठेवले आहेत मी. हे स्मॅशर, पाण्याची बॉटल, परत हे ज्युसर आहे, 2 आहेत त्याच्याकडे. हे ॲक्च्युली आनंदीचं आहे, हे पण ठेवलं आहे अजून. आणि हे त्याचं नवीन आहे. आणि हे त्याच्या बॉटल्स, मिल्क बॉटल्स सगळ्या मी इथे ॲडजस्ट केल्या आहेत. आता सेकंड ट्रॉलीमध्ये इथे मोठी मोठी भांडी आहेत, सगळी मोठे बाउल्स, टोप आहेत सगळे. कुकर ठेवला इकडे, प्लास्टिकचे कंटेनर्स आहेत थोडे, आणि मिक्सरच्या सगळी भांडी वगैरे आहेत. 2 छोटी भांडी आहेत, ती मला जास्त युजफुल असतात. आणि कढई वगैरे सगळं इथे ठेवलं आहे. आणि खालच्या सेक्शनमध्ये प्लेट्स, पॅन्स, छोटे ट्रेज वगैरे सगळे, लीड्स वगैरे सगळं ठेवलं आहे. सो हे सेक्शन मी स्पेशली बेसिनच्या खालीच आहे. ह्याच्यामध्ये मी सगळे साबण, टूथपेस्ट वगैरे सगळं ॲडजस्ट केलं आहे. हे सॅफ्लॉन जे अथांगला यूज होतं, हँडवॉश वगैरे सगळं इथे असतो, टॉयलेटरी आणि सगळं युटेन्सिल क्लिनिंगचं जे काय सामान आहे, डिटर्जंट पावडर, डस्टर्स, आला वगैरे सगळं मी ह्याच्यामध्ये ॲडजस्ट करते. हे पुलआउट आहे, पुलआउट बनवून घेतलं आहे मी. तर ह्याच्यामध्ये हे स्पेशली हे सगळं सामान राहून जातं. आणि ह्याच्या खाली हा जो सेक्शन आहे त्याच्यामध्ये मी डस्टबिन ठेवला आहे. डस्टबिन आणि फ्लोअर डस्टर्स वगैरे जे लागतात ते मी ह्याच्यामध्ये ठेवून दिलेत. कसा वाटला व्हिडिओ किचन टूरचा मला नक्की कमेंट करून कळवा. सजेशन्स द्या, मी काय इम्प्रूव्हमेंट करू शकते अजून किचनमध्ये. मी छोटासा किचन माझा कसा ॲडजस्ट केला आहे, मॅनेज केला आहे, तर तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल. तर अजून काय काय मी प्रोडक्ट्स घेतले पाहिजेत किचनसाठी, ऑर्गनायझर्स वगैरे, तर तुम्ही सजेस्ट करा. आणि नवीन कुठचे व्हिडिओज तुम्हाला बघायचे आहेत ते पण मला कळवा तुम्ही. इंटरेस्टिंग व्हिडिओज मी नक्कीच घेऊन येईन तुमच्यासाठी, नक्कीच ट्राय करेन. आणि भेटूया नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, लाईक, शेअर, सबस्क्राईब करा चॅनलला, and support our channel. Till then, take care. Bye. Shri Swami Samartha.